विशाल रहेंगे मैच का मैन ऑफ द मैच। सुनील दादा इनके हाथों से देखिए मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जा रहा है। बहुत बढ़िया गेंदबाजी रही विशाल की खास करके। और श्री गणेश 11 टीम लेके गो टू सुपर 8 है। बैक टू बैक 2 मैच जीत के रहा। जो टीम देखिए 1 रन से पहला मैच जीता था, फिर से यहाँ पर पहला मैच देखिए डिफेंड करते हुए जीते और सेकंड मैच चेसिंग करते हुए जीते। एक मैच के हीरो रहे बंटी, दूसरा मैच के हीरो रहे विशाल। कारण ना दोनों खिलाड़ियों ने गेंदबाजी अच्छी की। बंटी ने पहले मैच में 4 विकेट और विशाल ने सेकंड मैच में 4 विकेट, जिसके कारण बड़ा टोटल नहीं बना पाए सामने वाली टीम। इसलिए कहा जाता है क्रिकेट में मारने वाला से बचाने वालों को बड़ा माना जाता है, और वो करके दिखाए। चलिए आबा देखिए, हम देख सकते हैं हार्ड हिटर से 111 टीम देखिए पहला ही यहाँ पर अबा करांडे देखिए इनकी टीम सुपर 8 में जा चुका है। अब राजदादा भोर की टीम देखिए सुपर 8 में जाने के साथ साथ थोड़ा सा सेलिब्रेशन चलता हुआ। श्री गणेश 11 टीम है लीग की आखिरी स्टेज में देखिए 7वां टीम हो गया सुपर 8 में पहुंचने वाला। जेपी 11 टीम को अभी वेट करना होगा, इंतजार करना होगा। यहां से जो टीम मुकाबला जीत कर आएगा और जेपी 11 टीम है मजा आएगा, खूब मजा आएगा। नॉकआउट स्टेज पर यहाँ पर पहुंच गए। 6 ओवर का मैच रहेगा जहां पर देखिए टॉस का बॉस बात करेंगे। एपी 11 चॉइस टू बॉल फर्स्ट। पहला मैच में भी चॉइस बॉल किए थे, लेकिन बैटिंग में देखिए ताबड़तोड़ बल्लेबाजी की सोच से विकेट गंवाए थे। मनीष धुमाल की देखिए पहला गेंद पर कमाल का कवर ड्राइव, फील्डर से दूर। ये हो चुकी है जंग की ऐलान चौके के साथ। और फिर से एक बार देखिए दूसरा स्क्वायर लेग के रीजन पर खेले। अब शुरुआत बहुत बढ़िया अच्छा हो चुका है। दोनों टीम एक एक मुकाबला हारे हैं और अंपायर चेक करेंगे। अगर जानबूझकर सामने आए होंगे तो फिर नतीजा अलग आएगा। विमर चेक करना चाहते हैं। हाँ तो चलिए विकेट के बीच में वही हम जिक्र कर रहे थे। अगर डेंजर जोन में आए होंगे तो फिर रिजल्ट को चला होगा। तीसरे अंपायर जय पवार सर। चलिए जय पवार सर छोड़िए तीसरे अंपायर में तुरंत।
तो चलिए नट आउट है यहाँ पर बैटर, थोड़ा सा साइड से आ रहे थे, अगर डेंजर जोन विकेट के बीच में आ जाते। बिमर बिमर भी देखिए चेक, मैं वही बात बता रहा था पहले, बिमर भी यहाँ पर था। चलिए सेफ है, दोनों जगह सेफ है यहाँ पर। एक तरफ गेंदबाज बचे, दूसरी तरफ बल्लेबाज बचे। कहते ना, हर ठोकर तुम्हें गिराने के लिए नहीं, तुम्हें और मजबूत बनाने के लिए होती है। और देखते हैं कितना मजबूत है। यहाँ से दोनों टीम दिखेंगे। थोड़ा अंपायर से देखिए, मनीष धुमाल को चर्चा कर रहे हैं मुन्ना पठान सर से। हर ठोकर तुम्हें गिराने के लिए नहीं, तुम्हें और मजबूत बनाने के लिए होती है। रोको मत, आगे बढ़ो, क्योंकि जीत उन्हीं की होती है जो हार के बाद भी खड़े होते हैं। क्योंकि ये दोनों टीम एक एक मुकाबला हार कर खड़े हुए हैं। और देखते हैं जीत यहां पर किसका आता है। सीधा स्ट्रेट खेले हैं मिड ऑन पर, देखिए। और पापा से इस बार देखिए थोड़ा गुस्ताखी करते हुए, क्या क्या पापा आप घर पे, लेकिन मैदान पे आपको गेंद रुकना चाहिए था। और ये बड़ी सौभाग्य की बात है, देखिए पिताजी सुपुत्र एक ही साथ एक ही टीम में। शिवनारायण चंद्रपॉल ने भी खेले थे वहां पर, उनके सुपुत्र के साथ है ओस्टिनिज का। अपील, जबरदस्त अपील रही, और मनीष धुमाल के अपील के ऊपर खड़े उतरे मुन्ना पठान सर। बहुत अहम रहता है, लेकिन ये साझेदारी तोड़ने में कामयाब रहे आखिरकार मनीष धुमाल। इसलिए तो कहा जाता है वक्त पर हाथ छोड़ने वाला और वक्त पर हाथ पकड़ने वाला, ये आपको लंबे समय तक याद रहता है। और समय पर देखिए यहाँ पर विकेट निकाला है मनीष धुमाल, और समय पर यहाँ पर साथ छोड़ा है बल्लेबाज रोहन। समय पर हाथ छोड़ने वाला, समय पर हाथ पकड़ने वाला। महेंद्र ज्यादा जगताप तक यहाँ पर तशरीफ रखते हुए स्वागत, वेलकम। और लेग स्टंप को निशाना यहाँ पर साधे थे। बाल बाल बचे यहाँ से। अब थोड़ा सा दिलचस्प आ चुका है किंग प्रीमियर लीग में, क्योंकि कहते हैं ना, भूखा हुआ पेट आप वापस भर सकते हो, हारा हुआ मैच अब वापस नहीं खेल सकते हो। नॉकआउट स्टेज पर यह मुकाबला खेला जा रहा है। कई दिन सोचने से नहीं, इश्क से नहीं भाई, अब रिस्क लेना पड़ेगा, अब रिस्क से काम करना पड़ेगा। मनीष धुमाल देखिए भाई, दिलाते हुए, आपसे दिलाते हुए और मुश्किल बनाते हुए, और डीजे के पास मौका मिलता हुआ।
मीठी बोल है तो किसी के दिल में झोल है, ये दुनिया भी गोल है, मनीष धुमाल का डबल रोल है। बल्ले से गेंद से काम लिबाते हुए चलिए अब बल्लेबाजी के लिए आते हुए दीपक अच्छा इंप्रेस किए थे बल्लेबाजी में। मनीष धुमाल के देखिए अभी भी शायद एक गेंद बचा है। क्या बल्ले को छुआ है, क्या बल नहीं भाई। यहाँ पर मुन्ना पठान सर बता दिए हैं, सुना है मौत मौका नहीं देती है, लेकिन यहाँ पर किस्मत ने थोड़ा मौका दिया है। लेकिन किस्मत से मौका आपको एक बार मिलता है, लेकिन मेहनत से मौका आपको बार बार मिलता है। किस्मत हमेशा आपको साथ नहीं देगा। 11 पर 2 हैं, चलते अब मौका है भाई। कहते ना मौका मिलेगा तो हम तुम्हें बता देंगे। अगर मुकाबला में मैच नहीं मजा नहीं आया तो सनसनी डीजे मास्टर का एक सुपरहिट संगीत सुना देंगे। जे वाले देखिए हर हालत में रंग बदल रहे हैं, ऐसा ही होना चाहिए। टोटल की बात कर लेंगे। टोटल देखिए जाकर पहुंचा 11 पर 2। सुना है क्रिकेट माहौल देखकर रंग बदलती है, लेकिन अब डीजे ने रंग बदला है। देखते क्या बल्लेबाज रंग बदलेंगे। यहाँ पर 2 विकेट गवा चुके हैं। कौन भूल सकता है भाई एशिया कप के फाइनल मुकाबले की याद दिला देना चाहूंगा, जब 20 पर 3 विकेट गवाए थे भाई अभिषेक शर्मा, सुमन गिल, सूर्या कुमार यादव। उसके बाद जो तिलक वर्मा ने इनिंग खेले थे 67 रनों का इनिंग, 4 छक्का था, तभी हमने एशिया कप जीता था। 25 एशिया कप के बाद बता रहा हूँ निश्चित रूप से तिलक वर्मा कमाल के फाइनल पर मैच खेले थे भाई, क्योंकि शिवम दुबे ने बजाया था बैंड और तिलक वर्मा ने बजाई थी पुंगी। पाकिस्तान की ढीली हो गई थी लुंगी। और ये देखिए भाई और एक गलती हो गई, बल्ले से रन आया है लेकिन 4 रन। लेकिन कल अंतिम डे फाइनल डे देखिए और शोर रहेगा भाई, और भी जोर रहेगा। ये चलिए भाई दीपक के बल्ले से देखिए यहाँ पर गेंद को पहुंचाया दूर 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 और अंपायर ने कर ली यहाँ पर 6 मंजूर। डीजे उड़ाइए पुरपुर। देखा है, कहते हैं ना संगीत में किशोर कुमार और इस वक्त रवि की बल्लेबाजी धूम मचा रही है। चलिए भाई ये देखिए बहुत बढ़िया रिवर्स स्विच हिट खेलते हुए यहां से। कहते ना जमाना डालडा घी का है, असली नहीं तो नकली भी खूब चलता है। आजकल रिवर्स को नकली कहां कहा जाता है, इससे तो लोग असली बना लिए हैं भाई। आजकल हर काम उल्टा से बेहतर होता है। उल्टी हुड़ी मारो तो फेमस हो जाओ भाई। अब आगे निकले हैं, चहल कर निकल के खेले हैं, गैप है भाई, फील्डर को दिया मात है।
आ गया और एक 4 रन। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया 25 रन। बहुत बढ़िया। देखिए रवि यहां पर संघर्ष करते हुए, संघर्ष करना होगा। श्री छत्रपति शिवाजी महाराज के पुत्र छत्रपति संभाजी महाराज ऐसे एक योद्धा थे जिन्होंने 14 साल की उम्र में 121 युद्ध जीते थे। तो यहां पर रवि को देखिए, अगर ये युद्ध जीतना है तो फिर संघर्ष करना होगा। बगैर संघर्ष से कुछ भी हासिल करना मुश्किल है। तैयार गेंदबाज, और फिर से रिवर्स खेलने चल गए भाई। इसलिए तो कहा जाता है घर की मुर्गी दाल के बराबर, सीधा बल्ले से कितना भी रन आ जाए। लेकिन पसंद करते हैं रिवर्स स्विच है, उल्टा सुल्टा। तैयार, लगातार देखिए रिवर्स खेल रहे हैं भाई। इतना रिवर्स खेले तो फिर लेफ्ट हैंड बैटर बन जाना चाहिए मेरे हिसाब से। थोड़ा वो भी अभ्यास बना लेना चाहिए। ये काम है ना डम्बो लेके नीलेश मात्रे अच्छा किया करते थे, लेकिन ये भी अच्छा कर रहे हैं, ऐसी कोई बात नहीं। लेकिन क्या आपने एक छक्का लगाया, चौका लगाया, 3 डॉट गेंद खेले, फिर उसका कीमत कम हो जाता है। टीम का स्कोर देखिए 25 से 2 ओवर का खेल समाप्त हुआ है और डीजे भी देखिए अपना काम कर रहे हैं। 25 खा रहे हो। ये गाना अगर सही उसके रियल जो पहला सॉन्ग बना था अगर सुनो तो बहुत मजा आता है। ये तो इतना फास्ट भाई, फिर 2-2 हीरोइन को लेकर डांस करना पड़ेगा। आधा स्टेप तेरी आधा स्टेप मेरी। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा है 25 पर 2। कोई बात नहीं भाई, होता है, जमाना बदल रहा है, वक्त बदल रहा है। ये कलयुग है दोस्तों, ये कलयुग है दोस्तों। यहाँ कसम खाने वाला सच नहीं बोलता है, दारू पीने वाला सच बोलता है। इसलिए मेरे ज्यादा दोस्त हो ही रहते हैं भाई। गीता पे कसम खाने वाला सच नहीं बोलता है, जो दारू पी कर आता है वही सच बोलता है। सबसे वफादार इस धरती में, इस दुनिया में अगर कोई वफादार है, अगर कोई सच्चा है तो वही है भाई। इसलिए रोज शाम को एक पैक मारो। चलिए भाई, लेकिन कंट्रोल में रहो भाई, एंजॉय करो लाइफ में। कहीं ऐसे हैं नौजवान जिन्होंने नशे के तौर में अपने करियर को, अपनी फैमिली को बर्बाद होते हुए हमने देखा है आंखों से भाई। पैसे है तो मजा लीजिए, लेकिन थोड़ा थोड़ा, क्योंकि समंदर ने ज्यादा नहीं डुबाया इंसान को, शराब ने बहुत डुबाया है। मजा लो, थोड़ा थोड़ा मजा लो। कहते ना शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है, और एक आध चौके छक्के लगने से मैच और करीब आ जाती है। लगाओ भाई अब।
तो हैरानी की बात नहीं, क्योंकि पुरानी गेंद तो रिवर्स स्विंग लेती है। ये सेलिब्रेशन देख सकते हो, एक आशिक बनता है इश्क से, एक लेजेंड बनता है रिक्स से। मुन्ना पठान सर अगर आउट नहीं देते तो कल का दोपहर का खाना इनका रद्द हो जाता, तभी तो देंगे जब आउट रहेंगे। और रफ्तार दे, लेकिन लाइन लेन कितना बढ़िया है भाई, कमाल का भाई लाइन लेन था। एज उमर और खाना भी देखिए कितना स्वादिष्ट बनाए थे, सब लोग जमकर खाए भाई, इसलिए कहा जाता है जम के खाओ कुछ बन के दिखाओ। ऐसा कोई मंजिल नहीं जहां पहुंचने का रास्ता नहीं। कैलाश धुमाल देखिए, ओ कमाल की गेंदबाजी भाई। मुझे तो लगता है ये कैलाश ज़्यादा धुमाल को ये टेस्ट में ले जाओ भाई, साउथ अफ्रीका एक बार। अभी साउथ अफ्रीका के खिलाफ टेस्ट मैच है ना, हाँ मोहम्मद शमी की जगह इन्हें ले जाओ, वो अनफिट है तो। लेफ्ट हैंड गेंदबाज की एक जरूरत है। अर्शदीप उतना टेस्ट में सफल नहीं जितना T20। हाँ इस बार देखिए पिकअप दिया भाई यहां से, कमाल की टाइमिंग। कहते ना भूखा शेर हमला करता है और जख्मी शेर तबाही तबाही तबाही। टोटल देखिए पहुंचा है यहाँ पर 34 34 रन। कहते ना साम्राज्य बनाने के लिए दिल से नहीं भाई दिमाग से लड़ना पड़ता है। छक्का एक आया है बल्लेबाज गोविंद के बल्ले से। ये चलिए देखिए बच्चे ने भी अब सेलिब्रेशन कैलाश दादा का मनाने लगे हैं। बच्चे का दूध का दांत बाद में टूटता है लेकिन दिल पहले टूट जाता है। पहले के बच्चे को देखिए, बच्चे अगर स्कूल नहीं जाते थे ना मम्मी मारती थी, अगर रोते थे तो दोबारा मारती थी। लेकिन आजकल बच्चे को चॉकलेट दे के स्कूल भेजा जाता है, अगर बच्चा रोया तो फिर मोबाइल दे देते हैं। ओ ये चलिए भाई उड़ाया, गिली 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 चंपा खुश हुई रंबा, गेंद गया लंबा, ठुकम ठुक दीजिए। बेटे रणवीर ये गाने में कब खूब धूम मचाए थे, बचना ये हसीनों में आ गया। अगर रणवीर का बेटा है तो उसका जमाने में ये गाना आएगा, बचना ये दीवानों में आ गई। अभी जमाना पलट रहा है भाई, ये सच है या नहीं? क्योंकि झूठ बोलने से पाप लगती है, सच बोलने से आग लगती है।
40 पर 3 है भाई, क्योंकि जमाना बदल चुका है। कहते हैं ना, एकाक लड़कियां भी कभी कभी हजारों लड़कों को बिगाड़ देती है, जिसे एकाक खराब फील्डिंग पूरी मैच का हालत बदल सकती है। इसलिए देखिए, मोहब्बत मोहब्बत के पीछे पागल हो, दीवाने हो, लेकिन सबसे पहले अपना सपना, अपना कामयाबी के पीछे जाओ। लेकिन आजकल के नौजवान कहाँ सुनते हैं भाई, मोहब्बत में इतना पागल रहते हैं, रात भर टाइपिंग करते रहते हैं। साला जब तक मोबाइल थोपड़े में ना गिरे तब तक समझ में नहीं आता है नींद आया या नहीं। तभी कहेंगे जानू अब नींद आ रही है, वो कहेंगे रुकिए और थोड़ा, अले ले ले सोनू गुस्सा हो गई क्या। पागल बनो लेकिन मोहब्बत के पीछे नहीं, अपने सपनों के पीछे, अपने कामयाबी के पीछे। क्योंकि एक बार आप कामयाब हो गए ना। चलिए, मेरे एक भाई यहां पर चूना ढूंढ रहे हैं। देखिए दुनिया कहां भाग रहा है। नहीं, वो भी ठीक है, चूना से काम चला दो। आजकल तक के जमाने में तो सब कुछ चूना लगाया जा रहा है। हल्की हाथों से खेले यहां पर बॉक्सर भाई। चलिए, हमारे दर्शक क्राउड देखें, देखिए हमारे प्रेक्षक एकदम से प्यारे। देखिए कल्याण औरब, टिटवाला, उल्लासनगर, देखिए हर विभाग के दर्शक देखिए, बहुत उन्होंने क्रिकेट में अच्छा साथ दिए हैं। अगर ये टेनिस क्रिकेट को किसी ने इस मुकाम तक पहुंचाया है ना, वही दर्शक क्राउड, इनका प्रेरणा, इनका सपोर्ट। लेकिन टीम का स्कोर 40 पर 3 है। अब सिंगल के लिए भागे, दूसरे के लिए जाएंगे, और दूसरा रन भी भाई। मनीष अनिल मात्रे बता रहे हैं भाई, 5 दिन पहले ये मैदान में पानी था, तभी कुछ मच्छी आए थे, अभी क्यों मच्छी ढूंढ रहे हो भाई, अभी गेंद को ढूंढो। समय खराब है इसलिए मौन हूं, वक्त आने पर बता दूंगा मैं कौन हूं। किसी भी कम मत सोचिए, भला ही हाथ गेंद से छूटा है, लेकिन शुरुआत है। और हल्की हाथों से खेला यहां पर मनीष धुमाल है भाई। ओ चिंगो चिंगो, गार्डन में फूल खिलने से पहले बकरी खा गई। क्या ट्रॉफी तक पहुंचने पहले सपना टूट जाएगा। हारा वही जो लड़ा नहीं। और मनीष धुमाल के हाथों से क्या छूट जाना। ये देखिए, ये आवाज बता रही है, यही सच्चे होते हैं बड़े दिल के, जो जोर से आवाज देते हैं। महेंद्र दादा जगताप, असा प्रेम राहून द्या दादा क्रिकेटवर, असा प्रेम राहून दे खिलाडूवर, सपोर्ट पाहिजे। चलिए, हमेशा खुद को स्पेशल समझकर जीना शुरू कर दे, क्योंकि भगवान ने किसी को भी इस धरती पर फालतू समझकर नहीं भेजा है, हर किसी को स्पेशल। 43 पर 3 है, चौथा पर चलता हुआ। बल्ला तो बहुत तेज घुमाए थे। अनिल मात्रे देखिए विकेट के पीछे, टोटल देखिए 44 पर है। 44 पर देखिए 3 विकेट गंवाए हैं, अभी भी आखिरी गेंद बचा है। तैयार गेंदबाज, ऊंचाई भरी है, ऊंचाई भरी है, लंबाई की कमी है। पहला रन और दूसरा रन 2 रनों के साथ देखिए यहां पर टीम का स्कोर पहुंचा है 46 रन है। लेकिन अभी भी आने वाला देखिए 12 गेंद बचा है। और चलते हैं थोड़ा सा डीजे के पास।
लोग दीवाने अब लगे हैं कमाने। नौकरी जॉब धंधा बिजनेस ये भी बहुत जरूरी है, इसको लेकर क्रिकेट में चलना पड़ता है। हवा में खेलने दो, फील्डर के बेस से देखिए खेल निकलता हुआ यहाँ से। आउटफील्ड काफी तेज है, भागे भागे, ओ माय गॉड। देखिए भाई देखिए, थोड़ा कंट्रोल में है क्या, चौका तो गया है। पानी पानी या कुछ नहीं है मुझे लग रहा है, शायद नहीं, सारा किए गए सब ठीक है। चलिए रिप्ले में देख सकते हो, जोर से लगा था भाई। उल्लासनगर प्रीमियर लीग का देखिए यही जोश है। पानी लेकर पहुंचे हैं भाई। भाई ये पानी किधर काम देगा, लेकर आइए वापस। फिट है खिलाड़ी, अच्छी बात है, अच्छा मैसेज है। नयन धुमाल थे भाई, गुड न्यूज। चौका देकर गया, टीम का टोटल देखिए अर्धशतक, 50 रन बनाए। चलिए भाई जाइए अब फील्डर। आबा करांडे के देखिए सुपुत्र श्री देखिए मैदान में उतरे हैं। नहीं धुमाल देखिए, जो मेडिकल रिपोर्ट अभी तक यहाँ पर मेडिकल स्टाफ बता रहे हैं कि शायद है एक मैच के लिए उन्हें विश्रांत यहाँ पर। देखते हैं बैटिंग में उतर पाएंगे या नहीं। तैयार गेंदबाज, ऊंचाई तो भरी है भाई, लंबाई की कोई कमी नहीं है। मनीष धुमाल गए भाई, ओ कमाल का कैच भाई, लाजवाब कैच। कहते ना जिंदगी में मेहनत इतना करोगे किस्मत भी कहेगा बेटा ले 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 ले, ये तेरी अमानत है। कि कहां से भाग कर गए, क्या चलिए भाई, क्या बढ़िया रनिंग, क्या चलिए। वो तो गाना याद आ गया भाई कि तेरे लिए सारा सिग्नल तोड़ ताड़ के आया दिल्ली वाली गर्लफ्रेंड छोड़ छाड़ के। इस कैच के लिए सब कुछ देखिए तोड़ ताड़ कर पहुंचे मनीष धुमाल उस कैच को पकड़ने के लिए, और मैदान में आ गए हैं पप्पू। और पप्पू देखिए भाई, पप्पू बच गए, पप्पू बच गए। कहते ना कॉलेज के गली में अजीब सा खेल होता है, बुक के जगह अक्सर लव लेटर होता है। कौन कहता है कि पप्पू हर साल फेल होता है। यहां पर सामने खिलाड़ी को फेल कर दिया पप्पू ने, गोविंद को। कमाल कर दिया, क्या बात है, डीजे भी मूड में है। और गेंदबाज आदित्य भी देखिए यहाँ पर 50 पर 5 है। आधा टीम घर वापस आ चुके हैं। जब हिंदुस्तान का आधा टीम ढेर था, विपक्ष को पता था कि मैदान के अंदर एक शेर था, और शेर कुछ कोई और नहीं भाई, युवराज सिंह था। 324 का पीछा करना था। 5 ओवर चलता हुआ, सीधा खेले हैं, पहले के लिए भागेंगे। मनीष धुमाल देखिए, जानते ही मैच कितना अहम है भाई,
ये मैच जीतेंगे तो किंग प्रीमियर लीग में आगे बढ़ेंगे। चर्चा चलता हुआ मैदान के बाहर काफी। कभी पीठ पीछे बात चले तो घबराना नहीं, बात उसी की होती है जिनमें कुछ बात होती है। अब देखते हैं, चर्चा तो बड़ा तेज चल रहा होगा। और दूर से खेले यहां पर। जला वो सम्मा जो आंधी ना बुझा सके, बनो वो चेहरा जो कोई मिटा ना सके। मनीष धुमाल देखे वो चेहरा है। नहीं देखिए, जब बाप ऐसा है तो फिर बेटा। पिताजी के अंदर भी देखिए, कहते ना कि आशिक बनता है इश्क से तो एक लेजेंड बनता है रिस्क से। नहीं देखिए, थक कर बढ़ गई, लेकिन पिताजी अभी भी मैदान के अंदर। कमाल के गेंदबाजी, कमाल के गेंदबाजी भाई। टोटल हो गया देखिए 51 पर 5, 5 ओवर का खेल हुआ है समाप्त है। चलिए डीजे वाले अब भी थोड़ा मूड में आ जाइए, अंतिम 6 गेंद बचाए। ले लो मेरी जान रे, कल जो होगा सोचना छोड़ दो, बस मेहनत करके सारा रिकॉर्ड तोड़ दो। अब अंतिम 6 गेंद है, बल्लेबाज को देके थोड़ा मेहनत दिखाना होगा। कल जो होगा वो सोचना छोड़ दो और अगली 6 गेंद पर सारा रिकॉर्ड तोड़ दो। और गेंदबाजी में आते हुए विशाल जिसान देखिए गेंदबाज। कमाल के गेंदबाजी भाई। यहां पर रनआउट का मौका, यहां पर बच गए भाई। दोनों जगह से बचते हुए यहां पर 22 से रन आता भाई का। नहीं, बल्ले से कुछ रन जोड़ना होगा भाई। भाई 22 से रन है। कुंडी मत खटखटाना, सरनाटा है जमाना। हो सके तो एक आध चौके छक्के लगाना, फिर 60 के ऊपर पहुंच सकते हो। नहीं भाई, यहां पर चौका छक्का लगाना मुश्किल होता हुआ। कहते हैं ना, राजा पैदा नहीं होता है, राजा बनना पड़ता है। अब कोई एक आध बल्लेबाज को थोड़ा सा राजा बनना होगा। कहीं किंग प्रीमियर लीग से होना जाए टाटा बाय बाय। और फिर से चढ़ में देखिए अपील था, लेकिन खारिज किया गया। कैलाश धुमाल देखिए तेजी से भागकर आए, 2 रन लिया यहां पर भागकर।
2 के साथ टीम का स्कोर जाकर पहुंचाया 54-54 रन। मैं गूंगा नहीं बस मौन हूं, बहुत जल्दी बताऊंगा मैं कौन हूं। अब पप्पू का बताने का समय आ चुका है, 2 गेंद बचा है। यहां नहीं बताएंगे तो कब बताएंगे। हाँ, पप्पू ने देखे उड़ाया भाई, मार डाला और सारा का सारा जंगल भी जला डाला। अरे मेरा मुंह क्या देख रहा है डीजे बाला, तू भी मार डाला, सारा का सारा जंगल भी जला डाला। टीम का स्कोर 60 तक पहुंचा। कुछ समय पहले हमने बताया था कि मैं गूंगा नहीं मैं मौन हूं और बहुत जल्दी बताऊंगा मैं कौन हूं, और तुरंत बताया उन्होंने। थोड़ा सा चार्जिंग करना पड़ता है भाई। आखिरी गेंद बचा है। अब जिसान देखते हैं क्या रखेंगे शांत, या पप्पू होंगे फेल या हो जाएंगे पास। आखिरी गेंद है। ओ ये चलिए भाई, यहाँ पर क्या मैं खेला है, यहाँ पर चंचला, अरे चंचला, अरे चेंडू आता कुड़े गेला। गेंद सीधा देखिए चौके के लिए, यहाँ पर बहुत बढ़िया फिनिश चौके के साथ। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया है 64-64 रन। क्योंकि सब पी गए मिला के पानी शराब में, मैं पी गया मिला के जवानी शराब में। अब 65 का टारगेट है। देखते हैं बिस्वा के निसर मेहता अब आ चुके हैं यहां पर कमेंट्री बॉक्स पर। चलिए हीरो बाजी किधर है भाई, इधर आइए हीरो बाजी। नेहमीच करत असताना आज देखील प्रेक्षकांची मने जिंकण्याचा मनसुबा त्यांनी देखील लागला होता. जाऊयात मॅचच्या दिशेने आपण पाहतोय या दरम्यान AP11 त्यांच्या अगेन्स्ट GV11 डू ऑर डाय अशी ही मॅच आहे. करो या मरो. जर इथून मात्र जो संघ जिंकला त्याचा अस्तित्व या स्पर्धेमध्ये टिकून राहील आणि जो संघ हारेल त्याला मात्र 365 दिवसांची प्रतीक्षा करावी लागेल या स्पर्धेसाठी. आफ्टर दी लंच पुनश्च सर्व लाडक्या क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. आपण पाहतो मित्रांनो उल्हासनगर प्रीमियर लीग अर्थातच किंग्स ट्रॉफी
20-25 हे पर्व दुसरं आणि या A1 जोडीच्या माध्यमातून A1 असं आयोजन आपण पाहतोय. एका बाजूला AP11 त्यांच्या अगेन्स्ट GV11 अशी ही लढत आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 64 धाव्या जिंकण्यासाठी 65 धावांचं अवाढव्य लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना इथून मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे संघ आहेत. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर AP11 संघ फक्त एका धावेने हार पत्करावी लागली होती. त्या अनुषंगाने इथून मात्र ज्या चुका मागील मॅच मध्ये झाल्या होत्या त्या चुका बाजूला सारून आता मात्र चांगला खेळ साकारावा लागेल. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये येत असताना मास्टर माइंड अनिल म्हात्रे आणि त्याच्या सोबतीनं पवनला आपण पाहतोय. मागील मॅच मध्ये देखील हेच समीकरण होतं आणि त्या अनुषंगाने आता मात्र वेगळ्या रणनीती आखल्या जाणार नाहीये. जे करायचे त्या दोन्ही बॅटर्सना करायचे. त्या अनुषंगाने इथून मात्र ही लढत फार महत्वाची असेल. गोलंदाजी ट्रॅक वरती आता मात्र गोलंदाज सज्ज होतोय. विशालकडे देखील आशेनं पाहिलं जातंय कारण की ही फार महत्वाची मॅच आहे. AP11 आणि त्यांच्या अगेन्स्ट GV11 दोन्ही संघांना देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा कारण की दोन्ही संघांपैकी एक संघ पुढे सरसावेल आणि इथून मात्र एका संघाला घरचा रस्ता पत्करावा लागेल यात मात्र शंका नाहीये. आज कॉम्बॉक्स मध्ये आदेश भोईर यांनी देखील आम्हाला आज साथ दिली. त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. त्याचबरोबर आमचे हिंदी भाषेचे परिपक्व असे आमचे साथी समालोचक मित्र शेरो शायरी के बादशाह बाबूशाह यांनी देखील आज प्रेक्षकांना मंत्रमुक्त केलं. त्याचबरोबर आमचे सर्व ऑफिशियल पंच कमिटी असेल, आमची लाईव्ह टेलिकास्ट टीम असेल, tenniscricket.in आणि सर्व आमचे गुणलेखक असेल आणि DJ मास्टर यांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो. आणि जाऊयात मागच्या दिशेनं पुन्हा एकदा शुभेच्छा देऊयात दोन्ही संघांना. स्ट्राईक हँडलरचा बॅटर अनिल म्हात्रे, नॉन स्ट्राईक हँडलरचा बॅटर पवन सज्ज आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशालला आपण पाहतोय. जिंकण्यासाठी धावा बनवायच्या 65 धावेची आवश्यकता असताना आता मात्र इथे मात्र पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले, शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. दोन्ही संघांना खूप सारे शुभेच्छा. ओ पहिला चेंडू, बैठक स्ट्रोक, क्या बात आहे, कमालीचा स्ट्रोक आणि पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय विशालचं या दमदार षटकारानं. चेंडूला फेकून दिलं बॅकवर्ड स्क्वेअर लेग बॉडी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, बिग हिट षटकार. चेंडूवरती आपण विचार केला तर भव्य स्वागत करण्यात आले गोलंदाजाचं या षटकारानं. आणि या फटक्यांची नितांत आवश्यकता असेल. जर तुम्हाला इथून पुढे मॅच मध्ये कंटिन्यू राहायचं असेल तर चांगली फटकेबाजी करणं गरजेचं. पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. अपील देखील झाले, पंचांनी अपील फेटाळून लावली आहे आणि खरं तर चांगली कामगिरी आता मात्र पाहायला मिळते बॅटर्सच्या माध्यमातून. त्याचबरोबर गोलंदाज देखील अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. नक्कीच असं वाटलं होतं की थोडासा बॅकफुटला AP11 संघ, परंतु अनिल म्हात्रेने पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलं. जेव्हा सगळं संपून गेलं असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची आणि तेच सुरू केले आता मात्र अनिल म्हात्रेने देखील. चांगली कामगिरी आता मात्र पाहायला मिळते. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 65चं लक्ष्य आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये AP11 आणि त्यांच्या अगेन्स्ट GV11. चला वेळेच्या बाबतीत थोडंसं सहकार्य करा. 25 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला गेलाय सुरुवातीच्या 5 षटकांसाठी. या गोष्टीची नोंद घ्या. जर 25 मिनिटांमध्ये 5 षटक जर आपण कंप्लीट केले नाही तर अन्यथा शेवटच्या अंतिम षटकामध्ये एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये घ्यावा लागेल. ही सूचना आपण पहिल्या दिवसापासून देतोय आणि या सूचनेचं आपण तंतोतंत पाळून करणं देखील तितकंच गरजेचं आहे.
हो, क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू, थोडासा अवे ऑफ द बॉडी चेंडूला रिलीज केलं होतं. पॅटर्न बॉल मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. डॉट चेंडू, पहिल्या चेंडूवरती षटकार, तदनंतर बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू फेकलेत गोलंदाज विशालनं देखील. बेस्ट वर्सेस बेस्ट असं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. डू ऑर डाय, करो या मरो अशी परिस्थिती दोन्ही संघांची आपल्याला पाहायला मिळते. इथून जो संघ जिंकेल तो पुढे वाटचाल करेल, यात मात्र शंका नाहीये. हो, आणखी एक तेच सरळ चेंडू होता. असं वाटलं होतं, अपील देखील झाली होती की बॅटची इनर एज होती काय, परंतु यष्टीरक्षक थोडेसे नाराज आहेत. यावरून कळते की कुठेतरी हालचाल झाली होती, परंतु नशिबाची साथ अनिल म्हात्रेला देखील मिळते. सलगचा हा तिसरा चेंडू निर्धाव. पहिला षटकार जरूर आला होता, तदनंतर मात्र संत आणि शांत सुरुवात मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. डोल्याचं पारणं फाटणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. उल्हासनगर शहराला आणि आजूबाजूच्या परिसराला एकत्रित आणण्याचं साधन आणि हे प्लॅटफॉर्म क्रिएट करून दिले आमची एवन जोडी, अर्थातच मनीषजी धुमाल आणि राज भोईर या एवन जोडीच्या माध्यमातून. त्यांचं देखील करावं तितकं कौतुक थोडं असेल. फुल टॉस चेंडू होता, पुन्हा बीट झालेत. अशा पद्धतीने या ठिकाणी मात्र थोडीशी कमतरता पाहायला मिळते. चांगली कामगिरी करणं गरजेचं होतं, परंतु इथे मात्र फुलटॉस चेंडू देखील बीट झालेत. यावरून समजते की किती प्रेशर मधाच्या आतमध्ये पाहायला मिळते. कठीण काळ आहे आणि कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेलं नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये आणि तेच करावं लागेल अनिल म्हात्रेला देखील. षटकार आला, परंतु तदनंतर मात्र सलगचे 4 चेंडू अचूक टप्प्यावरती विशालने देखील हाताळलेत. हो, बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलं. शेवटचा अंतिम चेंडू देखील डॉट आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त. आफ्टर दी फर्स्ट ओव्हर धावसंख्या धावफलकावरती 7 धावा. फलंदाजी करत असताना AP 11. मध्ये येत असताना खरं तर पाण्याच्या समस्या आपण पाहिल्या तर महाराष्ट्रामध्ये दुष्काळ देखील आला होता, परंतु काही दिवसापूर्वीच अवकाळी पाऊस झाला, त्या अनुषंगाने पाण्याची आवश्यकता सध्या तरी महाराष्ट्राला भासत नाहीये. जितकं पाणी हवं होतं ते मात्र तेवढं पडलंय आणि शेतकऱ्यांना देखील तितकंच नुकसान झालं. या स्पर्धेचा देखील विचार केला तर ही स्पर्धा देखील आज फिनाले असती, परंतु एक एक्स्ट्राचा दिवस आपण देखील राखीव ठेवला, कारण की क्रीडांगणाच्या चारही बाजूला पाणीच पाणी झालं होतं. काही हरकत नाही, जाऊयात मॅचच्या दिशेने. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती पाचारण केले गोविंदला. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा आल्या आणि इथून मात्र कमबॅक करावा लागेल दोन्ही बॅटर्सला. 65 धावांचं लक्ष, त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये अनिल म्हात्रे आणि पवन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. चांगली कामगिरी जरूर करावी लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि हे एक नक्कीच गोल्डन चान्स असेल. चांगलं काम करणं गरजेचं असेल. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क, पुण्याच्या गोलंदाजी ट्रॅक वरती. ओ, फटका दमदार आहे, क्या बात आहे. मिडल ऑफ द बॅट चेंडूला फेकून दिलाय डिमिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. संघर्षाचा बिगुल वाजलाय आणि या संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. अनिल म्हात्रेच्या बॅटमधून स्पर्धा नको कोणाशी, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असावी आणि ती जिद्द आता मात्र उराशी बाळगली, ती म्हणजेच अनिल म्हात्रेनं कमालीची फटकेबाजी करतो मधाच्या आतमध्ये. षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती डबल डिजिट, अर्थातच 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत
आणि इथून मात्र जिंकण्याचं समीकरण आता आपला स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळतं. 29 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि धावा बनवायच्यात 52. 52 धावेची आवश्यकता. समीकरण सोपं आहे परंतु या समीकरणाला देखील हवी ठरावं लागेल. एका बाजूने GV11 संघ देखील तितक्याच ताकदीनं कार्य करतोय, दुसऱ्या बाजूने अनिल म्हात्रे स्टेबल आहे आणि नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळते दोन्ही संघांच्या माध्यमातून. कारण की ठाऊक आहे दोन्ही संघांना की इथून मात्र जर आपण पराभूत झालो तर 365 दिवस वाट पाहावी लागेल या स्पर्धेची आणि त्या अनुषंगाने इथे मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. गोलंदाज तयार. पुनश्च गोविंदचं भव्य स्वागत. पहिला चेंडूवरती षटकार आलाय आणि इथून मात्र कमबॅक करेल का हे देखील पाहणं गरजेचं आहे. गोविंद ऑन दी मार्क. हो, इथे मात्र चांगला चेंडू पिच केला होता. तेच तर चेंडू होता. यष्टी रक्षकाचं देखील कौतुक करावं लागेल. यष्टांच्या पाठीमागे दीपक आहेत, अगदी क्लोज किपरिंग करतात, कौतुक करावं लागेल. कारण की अशा कुशल मोमेंटला एक रिस्क घेतली जाते परंतु रिस्क येतो इश्के असं नेहमीच म्हटलं जातं आणि त्या अनुषंगाने इथून मात्र जिद्द उराशी बाळगावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. अनिल म्हात्रे सारखा टर्बेज फलंदाज समोर असताना चांगली गोलंदाजी होते. हो, इथे मात्र क्या बात आहे, कमालीची कामगिरी ठरले गोलंदाजाच्या माध्यमातून. OUT लागणारा हा मोठा धक्का. अनिल म्हात्रे बॅक टू द पवेलियन. सामना पोहोचलाय कारण की ज्या विकेटची नितांत आवश्यकता होती, जो ब्रेक थ्रो हवा होता, तो ब्रेक थ्रो इथे मात्र गोलंदाज गोविंदने दिला. पहिला चेंडूवरती षटकार आलं होतं परंतु त्याचं प्रत्युत्तर लगेचच मैदानाच्या आतमध्ये दिलाय. टीथ फॉर टॅथ, जशास तसं प्रत्युत्तर दिलं जात आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण इन ॲट नंबर 3 वरती. हो, किरणला देखील बीट केले, थोडीशी चपलाई जरूर दाखवले परंतु पंच सहमत नाहीयेत आणि त्या अनुषंगाने हा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दबाव स्पष्टपणे फलंदाजावरती असेल. दबाव गोलंदाजाने थोडासा दूर गेला. पहिल्या चेंडूवरती षटकार मारल्यानंतर त्याच्यावरती थोडासा दबाव आला होता परंतु दबावाला न जुमानता इथे मात्र चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज गोविंदला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 13. कुठल्या संघाचे 3-13 बसतील हे देखील पाहावं लागेल कारण की आता मात्र समीकरण असेल जिंकण्याचं 52 धाबांचं. चेंडू शिल्लक आहेत 26 मध्ये बनवायचे 52. या षटकातील अजूनही विचार केला तर 2 चेंडू शिल्लक आहेत आणि नवीन बॅटर मध्ये आतमध्ये किरण देखील आलाय. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर षटकार मारले होते, 2 षटकार मारले होते. असं वाटलं होतं की विजयाची दिशा दाखवून देईल परंतु थोडस अपयशी ठरले परंतु ह्या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावा लागेल. गोलंदाज तयार. ओ, फटका दमदार आहे परंतु चेंडू हवेत आहे. डाऊन दी बॉल. 2 क्षेत्ररक्षक येत आहेत आणि इथे मात्र नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. फेकी करतील तत्पूर्वी या 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. 2 धाब्यांच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 15 रन्स ऑन दी ओड. 15 धावा धावफलकावरती. एकेका धावेसाठी इथे मात्र लढत पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये कारण की दोन्ही संघाला ठाऊक आहे इथे मात्र मागील सामना 1 धावेने हार पत्करावी लागले होते. आता मात्र कुठल्या पदाची रिस्क AP11 घेणार नाहीये. जिथे धावा मिळतात तिथे धावा घेण्याचा प्रयत्न मिळतोय कारण की हे औचित्य आहे किंग्स ट्रॉफीचा. ओ, फटका पुनश्च फसला. मिस्टामिक स्ट्रोक आहे. आता क्षेत्ररक्षक पोहोचतील का हे पाहावं लागेल. क्या बात आहे, पुन्हा एकदा नशिबाची साथ मिळते ते म्हणजेच किरणला. सातत्याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतोय परंतु 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात आणि 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 17 धावा. कुठल्या संघावरती खतरा मंडावेल हे देखील पाहावं लागेल. चेंडू शिल्लक आहे 24 आणि 24 मध्ये बनवायच्यात 48.
2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 17 धाव आहेत. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करावी लागेल. पवन आणि किरण ही जोडी मधाच्या आतमध्ये. मनीष धुमाल थोडेसे मागे राहिले. मनीष धुमाल, निनाद धुमाल अजूनही स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप एपी 11 या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात शांत आणि शांत झाली, त्या अनुषंगाने इथे मात्र चांगली रणनीती आखली जाते. एकेका चेंडूसाठी वेळ घेतला जातो, परंतु वेळेचं महत्व असेल या गोष्टीची देखील नोंद घ्या. 25 मिनिटांचा अवधी आपल्याकडे. 25 मिनिटांमध्ये 5 षटक कंप्लीट करायचे, या गोष्टीची देखील पूर्तता करायची आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज रोहन पुनश्च होते सज्ज. फिरकीचा जादूगर, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. पंचांशाकडे उलट असताना वाईटचा इशारा. अवांतरच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाते. स्ट्राईक एंडला याचं बॅटर आपण पाहिलं तर पवन आहे. अजूनही एकही धाव त्याच्या बॅट म्हणून आलेली नाहीये. फटका इथे मात्र फसलाय. चेंडू हवेत आहे. ओहो, क्या बात है, क्या बात है. कॅच ऑफ द मॅच. कमालीचा झेल इथे मात्र पकडलाय. क्षेत्ररक्षक गब्बर. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी जोकार. कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. आणि इथे मात्र कमालीचा झेल टिपलाय गब्बरने. फलंदाज बाद. आतमध्ये दाखल होते. आता मात्र वेगळी रणनीती आखावी लागेल. सामना थोडासा फसलाय, परंतु इथून मात्र संघाचा तारणहार बनावा लागेल. चांगली कामगिरी करावी लागेल. मनीष धुमाल येतो मधाच्या आतमध्ये आणि चांगलं कार्य त्याला देखील करावी लागेल, कारण की इथून मात्र सामन्याचं चित्र वेगळं होऊ शकेल, यात मात्र शंका नाहीये. मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचं यशच आवाज करेल आणि इथे आवाज करावा लागेल. मनीष धुमालला देखील चांगली फटकेबाजी करावी लागेल. समोर रोहन आहे, चांगली गोलंदाजी तो देखील करतोय. 3 षटकारांसाठी इथे मात्र बक्षीस लावण्यात आलंय. राज भोईर यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 501 रुपयाचं कॅश प्राइज. मनीष धुमाल 5000. क्या बात आहे. 5000चं कॅश प्राइज आहे आणि इथे मात्र खेळ तसं साकारावं लागेल. फटकेबाजी चांगली करावी लागेल. बॅक ऑफ द हँड. चेंडूला पिच केले, पाहावं लागेल पुन्हा एकदा काय घडतंय काय बिघडतंय. येस, वाईट साठी येस नो साठी रेफर केलाय. रिव्ह्यू चेक करावं लागेल. सर नो चेक करायचं आहे का? येस, पट्टीच्या बाहेर आहे का चेक केलं जाईल. व्हाईट पट्टीवरती सर बॉल पडलाय. व्हाईट पट्टीवरती पडलाय सर बॉल. चला, अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचलोय. तिसऱ्या पंचाने देखील चेक केला आणि हा नो बॉल असेल. नो बॉल असेल. चला, आपण पंचांशी कुठलीही सल्ला मसलत करू नका. पट्टीच्या
वाईट पट्टीवरती चेंडू होता त्या अनुषंगाने पंचांनी इथे मात्र नो घोषित केला आणि आता मात्र संधी असेल मनीषकडे मोठा फटका मारण्याची, कारण की हा फ्री हिटचा चेंडू असेल. 19 धावा धावफलकावरती जोडल्यात आणि आता मात्र कमबॅक करावा लागेल. 65 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानाला इथे मात्र सकारात्मक नक्कीच द्यावी लागेल. कशा पद्धतीचा खेळ साकारेल मनीष धुमाल हे देखील पाहणं गरजेचं आहे. सन्मान्य नितेशजी राठे यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती येऊन विराज मानवायचं. वेलकम, आपलं देखील सरशार्दिक स्वागत. ओ फटका दमदार आहे, येतो भिंगरी आहे, चेंडूला फेकून दिला, बॅकवर्ड स्क्वेअरला एक बॉडी लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार, मनीष धुमालच्या बॅट मधून षटकार. या मॅचचं समीकरण थोडंसं वेगळं होईल. 25 धावा धावफलकावरती कमबॅक केला गेला, बाकफुटला गेले, इथे मात्र स्लाइस केलंय, डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत, डीप एक्स्ट्रा कव्हरला. हो, इथे मात्र थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, तो हो हो, मी तर म्हणेन संधीचं सोनं होतं, परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. यष्ट्यांवरती चेंडू हाताने जरी लावला असता तरी सुद्धा विकेट्स मिळाली असती. मी तर म्हणेन मनीष धुमालने चुकी केली होती, तिसऱ्याचा कॉल दिला होता, परंतु शेवटी नसीब भी बहादूर का साथ देत आणि तेच सिद्ध झाले मधाच्या आतमध्ये. 3 धावा धावफलकावरती, 28 धावा धावफलकावरती जोडण्यात आला. गोलंदाजी चांगली होते. एका बाजूने आपण बघा रोहनच्या माध्यमातून अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या षटकातील. स्ट्राईक असेल किरणकडे देखील क्षमता आहे मोठे फटके मारण्याची आणि तो देखील मनीषला साथ देतो, यात मात्र शंका नाही. परंतु एका बाजूने रोहन देखील चांगली कामगिरी करतोय. एक चुकी फार मोठी महागात पडू शकते, कारण की मनीष धुमालची विकेट हातात आली देखील होती. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. एक्स्ट्राच्या स्वरूपाने ज्या धावा येतात त्या संजीवनी देण्याचं कार्य करेल AP 11 या संघासाठी, यात मात्र शंका नाही आहे. यस, चॅलेंज केले वाईटला देखील. प्रत्येक संघाकडे एक रिव्ह्यू आहे, त्या अनुषंगाने गोलंदाजी करणाऱ्या संघाने इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय, चेक केलं जाईल. अंपायर्सने तर वाईट दिलाय, परंतु त्या डिसिजनला देखील चॅलेंज केलं जात आहे. प्रत्येक संघासाठी एक रिव्ह्यू देण्यात आला, त्या अनुषंगाने इथे मात्र त्याचा फायदा घेत असताना मधाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय गोलंदाज रोहनला. चेक केलं जाईल. आमचे तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये जय पवार सर आहेत आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून योग्य तो निर्णय लगेचच पोहोचेल. यस, हा वाईट चेंडू असेल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. आता मात्र कुठलाही रिव्ह्यू शिल्लक नसेल गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे आणि नक्कीच याचा पुरेपूर फायदा देखील घेतला जाईल AP 11 या संघाच्या माध्यमातून. GB 11 संघ देखील तितक्याच ताकदीनं इथे मात्र काम करतोय, परंतु चांगली रणनीती आखावी लागेल. समोर पुढच्या गोलंदाज किरणला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. ओ, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, डाऊन द बॉल. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडूला कलेक्ट करेल का? ओहो, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, क्रिकेटचा हा गोल्डन रूल्स आहे आणि तो रूल्स इथे मात्र मधाच्या आतमध्ये साकारला जात नाहीये. पकडा कॅच, जिंका मॅच, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप. बऱ्याच वेळा अशा घटना घडत असतात. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये चेंडूला जज करण्यासाठी जात असतो, त्यावेळेस मात्र चुका घडत असतात, परंतु इथे चुकांवरती मात करावी लागेल. अंतिम चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावरती 30. स्ट्रायकिंगला एज अ बॅटर मनीष धुमाल सज्ज आहे आणि आता हा रोहनचा अंतिम चेंडू आहे. कशा पद्धतीची रणनीती आखली पाहावं लागेल मधाच्या आतमध्ये. हो, इथे मात्र चांगली कामगिरी पाहायला मिळते मनीषच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण. हो, इथे मात्र चुकी घडली आणि पाहता पाहता 3 धावा कंप्लीट. यस, चेक केलं जाईल.
नॉन स्ट्राईक एंडला इथे मात्र बॅट पोचली होती की नाही हे चेक करतील आमचे टीव्ही अंपायर्सचा क्रुशियल मुवमेंटला सामना त्या अनुषंगाने कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही त्या अनुषंगाने आता मात्र आमच्या तिसऱ्या पंचांना देखील बिझी ठेवण्यात आला यात मात्र शंका नाहीये 3 धावा तर इथून मात्र पल्लून काढल्यात परंतु इथे एक धाव शॉट असेल का हे देखील चेक केलं जाईल आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक्स आपण पाहूयात आणि देऊयात आमच्या डीजे मास्टरला संधी येस वरकवाची शान गेली भाई रोहित भोईर वरकवाची शान गेली थँक्यू डीजे आणि 3 धावा इथे मात्र पूर्ण असतील त्या अनुषंगाने आता मात्र स्ट्राईक मनीष धुमालकडे असेल 3 षटकांचा खेळ समाप्त 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर तब्बल 33 धावा जिंकण्यासाठी आता मात्र 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 32 धावांची आवश्यकता असेल 18 चेंडू 32चं समीकरण आहे आणि मनीष धुमालवरती ही फार मोठी जबाबदारी असेल जबाबदारीनं खेळावं लागेल नक्कीच जे स्वप्न उराशी बाळगलंय त्या स्वप्नांवरती हवी ठरावं लागेल आणि नक्कीच मनीषकडे ती क्षमता आहे आणि त्या अनुषंगाने तशी कामगिरी देखील करावी लागेल तुलाच पुरी करायची हौसा आकाशी उंच उडायची गड्यात तयारी ठेवर म्हणायची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हायर तुला उचलून घेणार हायर आणि नक्कीच या समीकरणाप्रमाणे काम करावं लागेल फलंदाजी करावी लागेल मनीष धुमालकडे ती क्षमता आहे परंतु समोरचा संघ देखील तितकाच ताकदीचा संघ आहे जीवी 11 संघ आणि गोलंदाजांनी देखील त्यांच्या चांगली कामगिरी केली पहिल्या षटकामध्ये विशालने फक्त 7 धावा खर्च केल्या दुसऱ्या षटकामध्ये गोविंदने 10 धावा खर्च करत महत्वाची एक विकेट्स घेतली रोहनने देखील 16 धावा थोडीशी महागडी गोलंदाजी केली परंतु महत्वाची एक विकेट्स त्यांनी देखील घेतल्या 33 धावा धावफलकावरती जोडण्यात आल्यात आणि आता मात्र पप्पूला आपण पाहतोय पप्पू यादव गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय समोर मनीष धुमाल किंग्स प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या पर्वामध्ये देखील तितकाच दमदार भव्य दिव्य आयोजनाने स्पर्धा आपण पाहतोय पूर्वत्वाला जाताना एका बाजूने मनीष धुमाल दुसऱ्या बाजूने राज भोईर आता मात्र थोडेसे रिलॅक्स आहेत कारण की 7वा संघ ठरला त्यांचा सुपर 8 मध्ये जाणारा आणि आता मात्र मनीष साठी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे लगोपाठच्या 3 षटकारांसाठी राज भोईर यांच्याकडून क्या बात आहे कमालीचं प्रदर्शन कमालीची स्पर्धा आणि कमालीचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय जिंकण्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल उर्वरित 18 चेंडू आणि 18 मध्ये बनवायचे आहेत तब्बल 32 धावा ओहो इथे मात्र काय घडलंय काय बिघडलंय आणि महत्वाची विकेट्स या सामन्याची गोल्डन विकेट्स मी तर म्हणेन पटकावले पहिला चेंडूवरती पप्पू यादवने मनीष धुमाल बॅक टू द पवेलियन विकेट्स पप्पू ठाकूर चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली 32 धावा अजूनही बनवायच्यात नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये निनाद धुमाल 5व्या क्रमांकावरती येतोय
निनादकडे देखील क्षमता आहे सामन्याला कुठेही वळण देण्याची, परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल, हिमतीनं काम करावं लागेल. हिम्मत एवढी मोठी ठेवा की तिच्या समोर नशिबाला पण झुकावं लागेल आणि ते कार्य करावं लागेल. मधाच्या आतमध्ये निनाद धुमाळला देखील सामना थोडासा अडचणीत सापडलाय, कारण की पहिल्याच चेंडूवरती पप्पू ठाकूरने महत्वाची विकेट्स देखील घेतली आहे. कमबॅक होईल का हे देखील पाहणं गरजेचं. 17 मध्ये बनवायच्यात 32. हो, चांगला चेंडू, त्याला सन्मान देखील केला. अलॉंग दी कार्पेट चेंडूला खेळून काढलाय डीप मधून. क्षेत्ररक्षक आले तो, हो इथे मात्र एकच धाव घेतली जाईल, कुठली रिस्क घेतली जात नाहीये. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल आता मात्र 34. 34 धावा धावफलकावरती. मनीष धुमाळच्या खेळीचा अंत झाला. असं वाटलं होतं की मनीष एकतर्फी हा सामना झोपवेल, परंतु गोलंदाजाने देखील कंबर कसली आणि या सामन्यावरती हवी ठरलेत, परंतु कमबॅक करावा लागेल. करो या मरो. ओ दांडी दांडी गोल, यू मिस, आय डेफिनेटली हिट, फर्निचर डिस्ट्रॉय, विकेटची प्राप्ती आणि आणखी एक विकेट पप्पू ठाकूरच्या अकाउंटमध्ये. फलंदाज माघारी परतेल. आता मात्र की रन बॅक टू द पवेलियन. पप्पू ठाकूरच्या माध्यमातून या षटकामध्ये पप्पूने पहिल्या चेंडूवरती विकेट्स, नंतर सिंगल आणि तिसऱ्या चेंडूवरती देखील विकेट्स घेतल्या आणि आता मात्र इरादे स्पष्ट केलेत. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये नयन धुमाल, एका बाजूला नयन धुमाल, दुसऱ्या बाजूला निनाद धुमाल. कामगिरी करावी लागेल, प्रत्युत्तर द्यावं लागेल. एकतीस धावा अजूनही बनवायच्यात. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 15 मध्ये बनवायच्यात 31 आणि आता मात्र चांगली कामगिरी होईल का हे देखील पाहावं लागेल. नयन धुमालकडे आशेनं पाहिलं जातंय. आज दुसऱ्या बाजूला निनाद धुमाल एक आशेचं किरण आहे, कुठल्याही क्षणाला सामना टर्न करू शकतो, त्याच्याकडे ती क्षमता आहे. परंतु आता मात्र ह्या मॅच मध्ये स्वतःला सिद्ध करावं लागेल, चांगली कामगिरी करावी लागेल. समोर असेल पप्पू ठाकूर. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. तेज तरा चेंडू होता, पहिल्यांदा थोडीशी उचली प्राप्त केली आणि आता हा चेंडू देखील डॉट. एकेका धावेसाठी आता मात्र संघर्ष करावा लागतो मधाच्या आतमध्ये. AP 11 या संघाला आशेनं पाहिलं जाते नयन आणि त्याचबरोबर निनादच्याकडे. आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं. अमृत मिळत नाही म्हणून विष कधी पाहायचं नसतं. त्या अनुषंगाने इथे मात्र धावा येत नसतील तरी सुद्धा डॉट चेंडू खेळून काढणं फार कठीण ठरू शकेल AP 11 या संघासाठी. समीकरण जिंकण्याचं 34 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात 31 धावा इथून मात्र बनतील का हे देखील पाहणं योग्य ठरेल. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकातील. पप्पू ठाकूरला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती. समोर असेल नयन धुमाल. हो, आडव्या बॅटने ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट केली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. निनाद शेवटच्या चेंडूवरती स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल. 30 धावा अजूनही बनवायच्या आहेत. सामन्याचं चित्र एखाद्या मोठ्या फटक्याने बदलू शकेल यात मात्र शंका नाहीये. भोंग्यांचा आवाज देखील आता मात्र ऐकायला येतोय, कारण की आज सुपर संडे प्रेक्षक देखील तितक्याच बहुसंख्येने मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहू शकतो. क्रिकेटचा मनमोराद आनंद घेतला जातोय, लुटला जातोय. 13 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावेची आवश्यकता. षटकातील अंतिम चेंडू. समोर असे स्ट्राईक खेळला बॅटर निनाद धुमाल. गोलंदाजी ट्रॅक वरती पप्पू ठाकूर पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी करत असताना, परंतु हा निर्णायक क्षण, शेवटचा अंतिम चेंडू. यष्टीरक्षकाला थोडंसं माघारी धाडलं गेलं, यावरून स्पष्ट होतं की आता मात्र गतीनं बीट करण्याचा प्रयत्न होईल, यात मात्र शंका नाहीये. पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी होईल. ओ, फटका लाजवाब. स्लॉट मध्ये चेंडू आणि त्याला पाठवून दिला.
पार्किंग प्लॉट मध्ये संघर्षाचा बिगुल वाजला आणि संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार. नयन धुमाळसाठी नावात दम आहे, परंतु इथे मात्र फलंदाजीमध्ये देखील दम दाखवावा लागेल, कारण की आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 24 धाब्यांची आवश्यकता असेल. 12.00 सरासरीनं इथून मात्र धावा बनवाव्या लागतील. आमचे लाडके प्रेक्षक ज्यांनी आमचा जो बाउंड्री लाईनचा पडदा तो पकडला, कृपया करून आपण त्या पडद्याला सोडा, कारण की कॅमेरा तुमच्याकडे टर्न आहे. त्या अनुषंगाने जो पडदा पकडला यस धन्यवाद. आमचे चिमुकले या ठिकाणी मात्र प्रेक्षक आहे क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी, ते देखील आज आपल्या शाळेला सुट्टी मारून इथे उपस्थित, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. रविवार सुट्टीचा दिवस आहे, त्या अनुषंगाने प्रेक्षकांची देखील तितकीच गर्दी आहे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 24ची आवश्यकता. 12च्या सरासरीनं इथून मात्र धावा बनवायच्या आहेत आणि आता मात्र स्ट्राईक असेल. पुन्हा एकदा नयल धुमालकडे निनाद धुमालच्या पाठमधून षटकाराला, षटकारांना पुन्हा एकदा सामना टर्न झाला, परंतु अशीच कामगिरी करावी लागेल. विश्वास ठेवावा लागेल स्वतःवरती, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण तुमच्या असीम शक्यता आहे. आपले ध्येय साध्य करण्याची ताकद तुम्ही स्वतःच्याच शोधू शकता आणि ती ताकद आता मात्र स्वतःमध्ये शोधायची आहे. ती म्हणजे निनाद धुमाल आणि नयन धुमालला. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज विशाल पुन्हा एकदा सज्ज होते. वेळेचा अभाव असेल त्या अनुषंगाने थोडासा वेळ कमी घ्या. GB11 संघ 12 चेंडू जिंकण्यासाठी 24ची आवश्यकता. मागील षटकामध्ये फक्त 8 धावा आल्यात आणि आता मात्र उर्वरित 12 चेंडू मध्ये धावा वाढवायच्या आहेत 24. 12च्या सरासरीने धावा वाढवायच्या आहेत आणि नक्कीच ही कामगिरी करावी लागेल दोन्ही बॅटर्सला. परंतु समोर गोलंदाजी ट्रॅकवरती विशाल, ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. पॉवर प्लेचं षटक अतिशय सुरेखरित्या हाताळलं होतं, त्याच्यावरती पुन्हा एकदा विश्वास असेल. विश्वास दाखवला इथे मात्र कर्णधाराने विशाल वरती. फुलटॉस चेंडू आहे, त्याला मात्र नक्कीच या ठिकाणी डीप मध्ये पाठवून दिलाय. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, परंतु निनाद स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल काही देखील पाहावं लागेल. कुठलीही धाव घेतली जात नाहीये. फुलटॉस चेंडू होता, संधी होती पुन्हा एकदा नयनला मोठा फटक्यामध्ये एक्झिक्यूट करायची, परंतु तसं करताना त्यांनी आधीच मनामध्ये ठरवलं होतं की निनादला स्ट्राईक वरती आणायचे. त्या अनुषंगाने कुठलाही मोठा फटका त्याच्याकडून देखील घेतला जात नाहीये. आता मात्र समीकरण जिंकण्याचं उर्वरित 11 चेंडू मध्ये बनवायच्या 23 धाब्यांची आवश्यकता असेल. स्ट्राईक असेल मागील मॅच मध्ये आणि नक्कीच मागील षटकामध्ये षटकार मारला होता निनाद धुमाल ऑन दी स्ट्राईक. ओ इथे मात्र परफेक्टली यॉर्कर चेंडू होता. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. यष्टीरक्षक बीट झाले आणि बाईकच्या स्वरूपाने एक धाव फलकावरती जोडली जाईल. एकेका धावेसाठी संघर्ष सुरू आहे. कुठली धाव इथे मात्र सोडली जात नाहीये AP11 संघाच्या माध्यमातून, कारण की त्यांना ठाऊक आहे मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर शेवटच्या अंतिम मोमेंटला एका धावेने त्यांना सामना गमवावा लागला होता. त्या अनुषंगाने इथे मात्र जी धाव येते ती धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून घेतला जातोय. चांगली गोलंदाजी विशालच्या माध्यमातून. अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक या षटकातील. हो क्या बात आहे, फटका दमदार आहे क्षेत्ररक्षकात. हो चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, कौतुक करावं लागेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते गब्बर. हो जिथे जावं तिथे गब्बरची चर्चा. असं वाटलं होतं की इथे मात्र या धावा धावफलकावरती चौकाराच्या स्वरूपाने पाहायला मिळतील, परंतु 2 धावा आपल्या संघासाठी अशा कुशल मोमेंटला गब्बरने देखील वाचवल्यात. 2 धाबेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती 45 धावा जिंकण्याचं समीकरण. आता मात्र उर्वरित 9 चेंडू आणि 9 मध्ये बनवायच्यात 20. 9 चेंडू 20 धाब्यांची आवश्यकता. या 3 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल, यात मात्र शंका नाही. चर्चा इथे मात्र होते. चर्चेना उधाण आले, कारण की आता मात्र सामना हळूहळू पुढे चाललाय. जो संघ जिंकेल तो संघ आता मात्र पुढील सामन्यासाठी वाटचाल करेल आणि जो संघ हारेल त्याला मात्र इथून माघारी परतावं लागेल, यात मात्र शंका नाहीये.
ओ फटका दमदार आहे. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. नयन धुमालच्या बॅट मधून ब्लास्ट. बिग हिट षटकार. मध्ये कमबॅक करत असताना AP11 संघाला आपण पाहतो. एक षटकार आला नयन धुमालच्या बॅट मधून. अजूनही एक षटकार मारला तर राज भोईर यांच्याकडून 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिले जाईल. आता मात्र जिंकण्याचं समीकरण उर्वरित 8 चेंडू आणि 8 मध्ये बनवायचे 14. क्या बात आहे. असं वाटलं देखील नव्हतं की नयन धुमालच्या बॅट मधून हा षटकार येईल. कधी कधी स्वतःच्या खांद्यावरती देखील स्वतःच्या पंखांवरती देखील विश्वास ठेवावा लागतो. जर आकाशात उंच उडायचं असेल तर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हो पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. इथे मात्र चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु माघारी धाडलं गेलाय. जे कार्य करायचं होतं ओ इथे मात्र पाहावं लागेल. चेक केली. चला इथे मात्र पंच सहमत नाहीयेत आणि एक धाव मिळेल. 7-13 हे समीकरण आपण पाहतोय. सध्याच्या घडीला 7-12चं समीकरण फार महत्वाचं आहे, परंतु 7-13 हे समीकरण आहे. अंतिम चेंडू कुशल मोमेंटचा हा बॉल असेल आणि स्ट्राईक असेल निनाद धुमालकडे. बॅक ऑफ द हँड चेंडूला पिच केलंय आणि अंतिम चेंडू आलाय डॉट. सामन्यामध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि आता मात्र 6 चेंडू आणि 6 मध्ये बनवायचे आहेत 13 धावा. तो कशात कम नाही रे, तो कशात कम नाही रे. आमच्या नयन धुमाल दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या नयन धुमाल दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या नयन धुमाल दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या नयन धुमाल दादाच्या या नावात दम आहे. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धाबींची आवश्यकता. जास्त वेळ चर्चा करू नका. समजू शकतो की सामना कुशल मोमेंटला आहे, परंतु इथे मात्र वेळेचा अभाव आहे. अजून एक सामना शिल्लक आहे. काल थोडासा अंधार झाला होता, त्या अनुषंगाने आपण वेळेच्या बाबतीत थोडस सहकार्य करा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धाबींची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. स्पर्धेचा महत्वाकांक्षी निर्णय आहे. कुठल्या गोलंदाजाला इथे मात्र लावलं जाईल हे देखील पाहावं लागेल. 13 धावा इथून मात्र डिपेंड करायचे आहेत. आणि या समीकरण देखील पाहिलं तर नक्कीच या अशा मोमेंटला GB11 संघाची देखील धावसंख्या होती 51 धावा आणि AP11 संघाची धावसंख्या 52 धावा. त्या अनुषंगाने एक धाव कुठेतरी एक्स्ट्रा कम्पेअर केलं तर. आणि इथे मात्र 6 मध्ये आता 13 बनवायचे आहेत. नयनने जर हा सामना जिंकून दिला तर अशी नुक्कडला मेजवानी असेल राज भोईर यांच्याकडून, परंतु आता नुक्कड कुक्कड बाजूला ठेवून आपल्या संघासाठी खेळावं लागेल. अशीच किरण दाखवलं एक षटकारानं आणि इथे मात्र 6 मध्ये 13 धावा बनवायच्या आहेत. कमालीची मॅच, कमालीची स्पर्धा. A1 जोडीचं A1 आयोजन आपण पाहतो मित्रांनो. उल्हासनगर प्रीमियर लीग अर्थातच किंग्स ट्रॉफी 2025 हे दुसरं पर्व आणि या दुसऱ्या पर्वामध्ये हाय व्होल्टेज सामना देखील प्रेक्षकांच्या भेटीसाठी. AP11 त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय. GB11 जिंकण्याचं समीकरण 6 मध्ये बनवायच्या 13 आणि गोलंदाजी ट्रॅक वरती. आता मात्र गोलंदाज अविनाश वरती विश्वास दाखवलाय. समोर असेल नयन धुमाल ज्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. 6-13चं समीकरण. सातत्याने इथे मात्र क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलली जाते, परंतु 6 मध्ये 13 धावा डिपेंड करायचे. एका बाजूने प्रयत्नांची पराकाष्ठा करेल नयन धुमाल आणि त्याच्या सोबतीनं निनाद धुमाल आणि समोर असेल अविनाश ऑन दी मार्क. ओ फटका दमदार आहे आणि चेंडूला फेकून दिलाय. लांब पल्ल्याचा हा षटकार. क्या बात आहे.
तू शेर आहे तो मी 1.25 शेर हो असं साध्य करत असताना मैदानाच्या आतमध्ये नयन धुमाळच्या पाठमधून बिग हिट षटकार. आता मात्र 5 चेंडू जिंकण्यासाठी 7 धावेंची आवश्यकता. नयनने कमबॅक करून दिला आपल्या संघाला. आणखी एक बॅक टू बॅक 2 इन अ रो. सीमा रेषा पार बिग हिट षटकार. आणि आणून ठेवला कुठे 6 मध्ये 13 बनवायच्या होत्या. बॅक टू बॅक 2 षटकार मारले आणि आता मात्र जिंकण्यासाठी फक्त 1 धावेची आवश्यकता. या संशय बोहिलीचे रोशनजी अंबारे देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांनी देखील शुभेच्छा दिल्यात या दोन्ही संघांनी या स्पर्धेला. ओ हो अजूनही इथे मात्र वाट पाहावी लागेल. प्रेक्षक देखील या मॅचचा आनंद घेतात. 1 धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचं केलं अजूनही शिल्लक आहे. सेन्सिबल क्रिकेट खेळावा लागेल. नुक्कड तो फिक्स है भाई लेकिन अभी यहाँ से मैच भी जीतना है. जिंकण्यासाठी 1 धावेची आवश्यकता. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नयन पुन्हा एकदा सज्ज. हो इथे मात्र 1 धाव अत्यंत वेगाने पूर्ण केल्या आणि हा सामना जिंकलाय एपी डॉन 11 या संघानं. त्या संघाचा आम्ही करतोय खूप अभिनंदन. वेल डन. इथे मात्र नयन धुमाळ आणि टीम हार्ड लक GB 11. आपल्या वडिलांनी नक्कीच उचलले कारण की सामना देखील तितकाच महत्वाचा होता. थँक्यू डीसी. चला आपण टॉस साठी लगेचच या. एपी 11 संघाचे संघनायक आणि या मॅचचा हिरो नो डाऊट ऑल अबाउट नयन धुमाळ ठरलाय. या मॅचचा हिरो टर्निंग पॉइंटला त्याने 2 षटकार लगावल्याने सामन्याला कलाटणी दिली आणि आता मात्र नयन धुमाळ ठरतो या मॅचचा हिरो. 10 चेंडू मध्ये तब्बल नाबाद 24 धावांची केली साकारली आणि आता मात्र आपल्या संघाला जिवंत ठेवले अजूनही या स्पर्धेमध्ये. पुढील